मी तयार केली ही इडली बघा किती मस्त अशी मऊ लुसलुशीत आहे, आतून जाळीदार बनली आहे। तेही इन्स्टंट पद्धत वापरून, जरा सुद्धा इनो सोडा न वापरता। ही मी बनवली आहे 6 महिने टिकणारे या प्रीमिक्स पासून। सुरू होणाऱ्या या सणासुदीच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचदा नाश्ता बनवायला टाइम नसतो, काय पदार्थ बनवू हे देखील सुचत नाही। तर अशा वेळेला तुम्ही हे प्रीमिक्स एकदा बनवून ठेवा, 6 महिने वापरू शकता। बरं, या प्रीमिक्स पासून फक्त आपण इडलीच नाही तर जाळीदार अप्पे, मऊ लुसलुशीत उत्तप्पम, कुरकुरीत डोसे आणि अनेक भरपूर सारे पदार्थ बनवू शकतो। चला तर मग लगेचच या खूपच उपयुक्त आणि आवडणाऱ्या रेसिपीला लवकरात लवकर सुरुवात करूयात। तर इडली बनवायची म्हटलं की सर्वात महत्त्वाचे 2 घटक आपल्याला लागतात, ते म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ। तर त्यासाठी मी या ठिकाणी 400 ग्रॅम उडीद डाळ स्वच्छ 1 ते 2 पाण्याने हलक्या हाताने धुवून नंतर कडकडीत उन्हात वाळवून घेतली आहे। आणि सेम पद्धतीने 1 किलो तांदूळ देखील 3 ते 4 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घरामध्येच फॅन खाली कडकडीत असा सुकवून घेतलाय। यामध्ये जरा सुद्धा ओलावा नसावा। आता हे दोनही साहित्य धुतलेलं असल्यामुळे यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मॉइश्चर हे असू शकतं, म्हणूनच आपण हे हलकसं भाजून घेणार आहोत। पण लक्षात घ्या, जास्तही प्रमाणात भाजायचं नाहीये, म्हणजेच डाग पडेपर्यंत भाजायचं नाहीये। अगदी हाताला थोडीशी गरम ही डाळ लागली की बस, एवढीच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। त्याकरिता ही सतत हलवत राहा आणि गॅसची फ्लेम ही एकदम कमी ठेवा, ज्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाईल आणि मस्त अशी कुरकुरीत होईल। कारण हे डाळ तांदूळ मी मिक्सरला दळणार आहे, तर डाळ तांदूळ व्यवस्थित कुरकुरीत असणं महत्त्वाचं आहे। आता या डाळीमध्ये खरंच जर थोडंफार मॉइश्चर राहिलेलं असेल आणि ही डाळ भाजलेली असल्यामुळे लगेचच या मॉइश्चरचं बाष्पीभवन होतं, ज्यामुळे डाळ थोडीशी ओलसर होते। त्यामुळेच ही आपल्याला कपड्यावर सुकत ठेवायची आहे, यामुळे ती लवकर थंड होईल आणि त्यासोबत त्यातील ओलावा देखील कपडा शोषून घेईल। सेम पद्धतीने तांदूळ देखील अगदी कमी गॅसवर सतत हलवत, पण रंग जरा सुद्धा बदलू न देता भाजून घेऊयात। कारण तांदूळ सुद्धा तुम्हाला माहिती आहे थोडासा थंडच असतो, तर यातील देखील थोडंफार जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल। आणि सध्याला तर पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे यामध्ये थोडाफार तरी दमटपणा किंवा ओलावा हा असतोच। तांदूळ देखील भाजून झाले, हे देखील कपड्यावरच पसरवून ठेवलेत। आता आपली ही कढई छान अशी गरम आहेच, तर त्यामध्ये 2 कप रेग्युलर खाण्याचे पोहे देखील फक्त कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घेऊयात, ज्यामुळे हे देखील मिक्सरला पटकन आणि व्यवस्थित दळता येतील। हे संपूर्ण साहित्य मी मिक्सरला दळून घेणार आहे, तर ते छान असे कुरकुरीत असणं गरजेचं आहे, त्यामुळेच ते व्यवस्थित असं बारीक दळलं जाईल। पण जर तुम्ही हे प्रीमिक्स चक्कीवरून गिरणीतून दळून आणणार असाल तर तुम्हाला जरा सुद्धा भाजण्याची गरज नाहीये। फक्त व्यवस्थित संपूर्ण साहित्य प्रमाणबद्ध पद्धतीने घ्या, व्यवस्थित धुवून वाळवा आणि चक्कीवरून दळून आणा। तर आता पोहे भाजून झाल्यानंतर मी सेम कपाने अर्धा कप साबुदाणा घेतलाय। हा साबुदाणा छान असा फुलेपर्यंत भाजून घेतला आणि मग आता यामध्ये फक्त 4 चमचे मेथीचे दाणे घालते। मेथीचे दाणे ना जास्त भाजायचे नाही, अगदी हलकेसे भाजायचे। आपण हे जास्त भाजले तर ते कडू देखील होऊ शकता, त्यामुळे अगदी अर्धा ते 1 मिनिट आता हे दोन्ही साहित्य पुन्हा एकदा भाजून घेतलं। लगेचच थंड करण्याकरिता सेम कपड्यावर काढून घेऊयात। तर बघा, आपली घेतलेली संपूर्ण जिन्नस व्यवस्थित थंड झालेली आहेत। आता हे मी थोडं करून मिक्सरला दळून घेणार आहे, पण जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही दळून घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला 3 नंबरची चाळण वापरावी लागेल। आता हे साहित्य एका ठिकाणी गोळा करून घेते आणि पटापट मिक्सर मधून फिरवून घेते। तर त्यासाठी मी या ठिकाणी छोटंच मिक्सरचं भांडं वापरले, कारण यामध्ये ना अगदी व्यवस्थित अशी आपल्याला हवी तशी याची छान अशी कणीदार पावडर तयार करता येईल। तर बघा, साधारणतः या स्वरूपात हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आपलं या ठिकाणी पहिली बॅच प्रीमिक्सची तयार झाली आहे। आता ही मी चाळून घेते, कारण यामध्ये जर थोडेफार डाळीचे किंवा तांदळाचे कण शिल्लक राहिले असेल तर ते आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकतो। तर बघा, बऱ्यापैकी कणी आपली या ठिकाणी शिल्लक राहिली आहे, ही मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालते। त्यासोबत थोडं डाळ तांदूळही घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते। तर बघा, हे प्रीमिक्स आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून व्यवस्थित नंतर चाळून गाळून तयार करून घ्यायचंय। जर तुम्हाला ही मेहनत नको असेल तर तुम्ही डायरेक्ट हे प्रीमिक्स चक्कीवरूनही दळून आणू शकता। तर घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं 1.5 किलोचं आहे, यामुळे तुमचा वेळ आणि मेहनतही वाचेल। तर बघा, या ठिकाणी आपलं संपूर्ण प्रीमिक्स तयार झालेलं आहे। हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी 6 महिनेच नाही तर वर्षभराकरिता देखील साठवू शकता।
आता आपलं प्रीमिक्स बनवून झालं म्हटल्यावर वाट कशाला बघायची, लगेच मी तुम्हाला यापासून इडली आणि त्यासोबत इतरही पदार्थ कसे बनवायचे ना ते दाखवते. तर बघा, घरातील एखादं कोणतंही डब्बा, भांड किंवा या पद्धतीने मेजरिंग कप घ्यायचा, ज्यामुळे तुम्हाला पाण्याचा अगदी अचूक अंदाज येईल. तर बघा, हे प्रीमिक्स मी अगदी हलक्या हाताने सपाट कप भरून साधारणतः 2.5 कप घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार लगेचच मीठ घालून घेऊयात, कारण सध्याला पावसाळ्याचे दिवस आहे. हिवाळ्याचे दिवस असेल तरी देखील मीठ लगेचच घालावं, कारण मीठ हे उष्ण असतं, ज्यामुळे पीठ आपलं पटकन लवकर फर्मंट होतं. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर मीठ नाही घातलं तरी देखील चालणार आहे. आता ज्या कपाने आपण प्रीमिक्स घेतलं होतं त्याच कपाने आपण पाणी घालून घेऊयात. सुरुवातीला 1 कप पाणी घातलं, पुन्हा एकदा दुसरा कप पाणी घातलं. आता थोडं थोडं करत असंच पाणी घालून हे प्रीमिक्स व्यवस्थित गाठी मोडत मोडत मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करत असताना एकाच दिशेने फिरवायचं, जेणेकरून यामध्ये छान अशी हवा भरली जाते. यामुळे पीठ फुलायला मदत होतेच, पण त्यासोबत यामध्ये जरा सुद्धा गाठी देखील राहत नाही. तर हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा 1 कप मी पाणी घातलं होतं. हे पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत मला 2.5 कप प्रीमिक्स करिता साधारणतः 3.5 कप पाणी लागलं असेल. अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण जास्त घट्टसरही नकोय, कारण डाळ तांदूळ आपण भिजवून घेतलेले नाहीयेत, तर त्याला देखील भिजण्यासाठी पाणी लागणारच आहे. आता यावर झाकण ठेवून रात्रभराकरिता थोड्याशा उबदार जागेवर हे फर्मंट होण्याकरिता ठेवून देऊयात. हे पीठ फर्मंट करण्याकरिता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर यामध्येच तुम्ही सोडा, इनो घालून इन्स्टंटही पदार्थ बनवून घेऊ शकता. तर सध्याला पावसाळा असल्यामुळे वातावरणात गारवा आहे, त्यामुळे हे पीठ मी फर्मंट होण्याकरिता ओव्हन मध्ये ठेवलं होतं. तर आपलं पीठ किती मस्त असं फुललेलं आहे. अगदी ओव्हरफ्लो झालं म्हटलं तरी देखील चालणार आहे. तर खालच्या ट्रे मध्ये देखील हे पीठ थोडंसं सांडलं होतं. बरेच जण इनो सोडा खात नाही, तर त्यांच्याकरिता हा पर्याय अतिशय बेस्ट आहे. कारण बऱ्याचदा साऊथ इंडियन डिश बनवायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजवायचं राहून जातं किंवा मग दळायचाही कंटाळा येतो. तर अशा वेळेला हे प्रीमिक्स अतिशय उपयुक्त ठरतं. यामुळे वेळ आणि मेहनत तर वाचतेच, पण त्यासोबत ऑथेंटिक चव देखील खायला मिळते. आता हे मिश्रण एकाच दिशेने छान असं फेटून फेटून यातील पूर्णतः हवा काढून टाकूयात. यामुळे लगेच आपल्याला हे पदार्थ बनवायला घेता येतील. तर आपण पीठ भिजवतानाच मीठ घातलेलं असल्यामुळे आता यामध्ये काहीही घालण्याची जरा सुद्धा गरज नाहीये. लगेचच इडली बनवायला घेऊयात. त्याकरिता इडलीच्या स्टँडला थोडंसं तेल लावून घेतले. पटापट यामध्ये हे मिश्रण घालून घेते. सोबतच लगेचच गॅसवर इडलीचं पात्र गरम होण्याकरिता ठेवलंय. त्यामध्ये साधारणतः 1.5 ग्लास पाणी घातलेलं होतं. पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की लगेच हे स्टँड ठेवायचे, झाकण लावायचे आणि फुल गॅसवर 8 ते 9 मिनिटाकरिता वाफ काढून घ्यायची. तर बघा, जास्तीची मेहनत न घेता, डाळ तांदूळ भिजवून न घालता आपली मऊ लुसलुशीत ओरिजिनल चवीची इडली या ठिकाणी तयार झाली आहे. थंड करून डिमोल्ड करून घेऊ. आता सेम मिश्रणापासून आपण इतरही पदार्थ बनवून बघूयात. त्याकरिता एका बाउलमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलंय. आता यापासून मी तुम्हाला अप्पे बनवून दाखवणार आहे. तर त्याकरिता यामध्ये घालूयात थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आवडीनुसार टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. जर हेच अप्पे तुम्ही लहान मुलांकरिता बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करावी. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ घालत नाहीये. यासोबत तुम्ही याला थोडीशी फोडणीही देऊ शकता, काळी मिरी देखील घालू शकता. आपलं अप्प्यांचं मिश्रण तयार झालंय. अप्पे पात्र मी छान असं गरम करून घेतलंय. लगेच यामध्ये थोडंसं तेल टाकून हे व्यवस्थित लावून घेऊयात, ज्यामुळे अप्पे पात्राला हे चिकटणार नाहीत. आता यामध्ये थोडं थोडं करत मिश्रण घालायचंय. मिश्रण घालताना शक्यतो ते कडेपासूनच सुरुवात करायची, ज्यामुळे अप्पे न करपता अगदी व्यवस्थित तयार होतात. आता लगेचच यावर झाकण ठेवायचे आणि फक्त 3 ते 4 मिनिटाची कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण खोलून बघतीये तर बघा, एक साइड हलकीशी भाजल्यासारखी दिसतीये. आता हे चमच्याने पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साइडने देखील असेच खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात. तर बघा, आपलं हे पीठ व्यवस्थित फर्मंट झालेलं असल्यामुळे यामध्ये जरा सुद्धा इनो सोडा घालण्याची गरज पडली नाही आणि अप्पे देखील व्यवस्थित असे फुलले गेले आहेत. आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेऊ. तर बघा, काही वेळातच जास्त मेहनत न घेता आपले हे अप्पे देखील तयार झाले आहेत. मस्त असे टम्म फुललेत, गोल गरगरीत झालेत. गॅस बंद करून सर्व्ह करायला घेऊयात. आता सेम मिश्रणापासूनच लगेचच मी तुम्हाला उत्तप्पमही बनवून दाखवते. त्यासाठी गॅसवर एक तवा ठेवलाय. त्यावर फक्त 2 थेंब तेल टाकून हे तेल टिश्यू पेपरने व्यवस्थित पसरवून तव्याला लावलंय, ज्यामुळे उत्तप्पम तव्याला चिकटणार नाही. आता आपला तवा देखील छान असा कडकडीत गरम झालेला आहे. लगेच यावर हे मिश्रण घालायचे.
या मिश्रणामध्ये ना मी अगदी थोडंसं पुन्हा एकदा पाणी घातलं होतं, जेणेकरून मिश्रण अगदी जर असं सेलसर होईल। यामुळे पीठ तव्यावर टाकताच ते हलकसं पसरेल आणि या उत्तप्पमला देखील छान अशी जाळी पडेल। तर बघा, जर असं मी हे पसरवून घातलं, शक्य तेवढा गोल आकार दिलाय। आता यावर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे। आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर घालायची, चाट मसाला किंवा लाल तिखट मिरची पावडरही घालू शकता, पण मी नाही वापरते, फक्त हे चिरलेलं साहित्य वापरलंय। लगेच आता यावर झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटाची वाफ काढून घेऊयात। साधारणतः 2 मिनिटांनंतर वरील साईड अगदी व्यवस्थित अशी कोरडी झाल्यासारखी दिसतीये। आता हा मी पलटवून वरील साईडने देखील हलकासा खमंग खरपूस भाजून घेते। तर बघा, या उत्तप्पमच्या टेक्स्चर वरूनच तुमच्या लक्षात येत असेल हा किती छान असा स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत झालाय। आता या उत्तप्पमवर जर आपण कांदा टोमॅटो न घालता फक्त थोडंसं बटर घातलं असतं ना, तर आपला लोणी स्पंज डोसा देखील तयार झाला असता। असे एक ना अनेक पदार्थ तुम्ही या तयार केलेल्या प्रीमिक्स पासून बनवू शकता, तेही अगदी कमी वेळामध्ये। आता एवढे सारे पदार्थ बनवलेच आहेत, तर सेम मिश्रणापासून मी तुम्हाला कुरकुरीत डोसाही बनवून दाखवते, कारण हा बनवायला देखील जास्त काही मेहनत किंवा वेळ लागत नाही। अगदी जर असं मिश्रण, साधारणतः पळीभर मिश्रण तव्यावर घालायचे आणि मध्यभागापासून ते कडेपर्यंत चमचा फक्त गोल गोल असा फिरवत चालायचंय। बघा, या डोस्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकसारखं मिश्रण आपलं तव्यावर व्यवस्थित पसरलं गेलंय। आता याची वरील साईड थोडीशी कोरडी झाली की जर असं यावर तेल लावायचंय, यामुळे डोसा छान कुरकुरीत तर होतच, पण त्याच सोबत याला छान अशी शाईन देखील येते। अगदी व्यवस्थित असा एकसारखा संपूर्ण बाजूंनी हा भाजला गेला की लगेचच तव्यावरून काढून घ्यायचाय। हवा असल्यास तुम्ही याला घडीही घालू शकता किंवा या पद्धतीने गोलही करू शकता। तर या डोस्याच्या आकारावरून किंवा रंगावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, डोसा देखील किती मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे। तयार झालेले संपूर्ण पदार्थ तुम्ही एखाद्या खोबऱ्याच्या चटणी सोबत, सांबार सोबत किंवा मग बटाट्याच्या चटणी सोबत सर्व करू शकतात। जबरदस्त तयार होतात। एकही पदार्थ कमी अधिक प्रमाणात नाही तर अगदी परफेक्ट तयार होतो, कारण तुम्ही हे पदार्थ बघतच आहात। आता ही जाळीदार इडलीच बघा ना, किती सुपर सॉफ्ट आहे, मऊ लुसलुशीत आहे। त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी खूपच जास्त प्रमाणात आवडलेली असणार आहे। आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे, तर व्हिडिओला नक्की लाईक करून द्या, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।